राज्यामध्ये पीक विम्यामध्ये कसा मोठा घोटाळा झालाय याचा आता पर्दाफाश केला एबीपी माझाने। 8 जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं। पुणे, अहिल्यानगर, धुळे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली नाही, तरीही पीक विमा उतरवण्यात आलाय। तर अनेक ठिकाणी कमी क्षेत्र असतानाही कांद्याची लागवड जास्त दाखवून विमा उतरवल्याचं समोर आलं। आणि एकूणातच राज्यामध्ये नेमकं काय घडतंय या अनुषंगाने कृष्णा केंडे आपल्याला सांगतील। कृष्णा, आताची जी माहिती आहे त्यानुसार विविध 7 ते 8 जिल्हे साधारण ज्याच्यामध्ये हे सगळं जाळं पसरल्याचं समोर येतंय। कोण आहे यामागे आणि कसं चालायचा हा सगळा प्रकार? कृष्णा, आपण पाहिलं तर खरीप पिकाचा विमा या ठिकाणी 2024चा उतरला गेला। मात्र यामध्ये कृषी विभागाच्या काही बाबी लक्षात आल्या, त्या म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा पीक विमा जो आहे तो अधिकचा उतरवला गेलेला त्यांच्या समोर आलं आणि खास करून कांदा आणि फळ पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती अधिकचा विमा उतरवला गेल्याचं समोर आलेलं होतं। यामध्ये मग कृषी विभागानं प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला। गाव पातळीवर जाऊन जिथे जिथे विमा उतरवलाय तिथे तिथे प्रत्यक्ष कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस विमा उतरवल्याचं या ठिकाणी समोर आलं। जसं तू सांगितलंस त्यात वेगवेगळे जिल्हे आहेत, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे, त्याचबरोबर इतर काही जिल्हे आहेत, सातारा आहे, धुळे आहे, यासह नाशिक या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे। यामध्ये लागवड क्षेत्र जे होतं ते 8 जिल्ह्यामध्ये, यात बीड जिल्ह्याची माहिती अजून पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेली नाही। 7 जिल्ह्याची जी माहिती कृषी विभागाकडे आहे त्यानुसार 4,02,398 शेतकऱ्यांनी 24,318 हेक्टरवर या ठिकाणी विमा उतरवल्याचं लक्षात आलं आणि त्यामध्ये लागवडच केली नाही मात्र विमा उतरवला गेला असे 83,901 शेतकरी आहेत, ज्यांनी 49,935 हेक्टरवरती या ठिकाणी कांदा लागवड न करताच पीक विमा उतरवला। शिवाय ज्याचं क्षेत्र 1 एकर कांद्याची लागवड आहे, कुठे 2 एकर, कुठे 3 एकर, कुठे 5 एकर असा देखील पीक विमा उतरवला गेला आणि यामधली जी शेतकऱ्यांची संख्या आहे ती 60,285 आहे आणि यांनी 28,086 हेक्टर एवढ्या अधिकचं क्षेत्र या ठिकाणी लावलं गेलं आणि त्याचा पीक विमा उतरवला गेला आणि दोन्ही एकत्रित मिळून 1,47,200 शेतकरी असे आहेत कृषी विभागाच्या अहवालानुसार की त्यांनी हा पीक विमा उतरवला गेला। आता प्रश्न असा आहे की कांदा आणि फळबाग या दोनमध्येच अधिकचा विमा का उतरवला जातो, तर त्याचं उत्तर असं आहे की यामध्ये नुकसानीचा जो परताव्याचं प्रमाण असतं ते कितीतरी अधिक असतं, अधिकचा पैसा मिळतो, यामध्ये या अशा पद्धतीने केलं गेलं। आता एक छत्रपती संभाजीनगरची केस स्टडी एबीपी माझाने केली, त्यामध्ये असं लक्षात आलं की अन्नदाते नावाचे एक शेतकरी आहेत, त्यांची वडिलोपार्जित 125 एकर जमीन आहे, मात्र त्यांच्या 125 एकर जमिनीवरती गेल्या कित्येक वर्षांपासून विमा उतरवला गेला जात होता आणि त्यांना त्याचे पैसेही मिळत नव्हते, कारण की त्यांच्याऐवजी दुसराच कुणीतरी या ठिकाणी विमा उतरवत होतं आणि त्यांच्या अकाउंटच्या ऐवजी स्वतःचा अकाउंट नंबर टाकला जात होता आणि ते पैसे वळते केले जात होते। त्यामुळे मोठा घोटाळा कृष्णा जसं तू म्हणतोयस आणि 7 ते 8 जिल्हे म्हणजे व्याप्ती आपल्याला बघायला मिळते आणि एकूणातच हा सगळा प्रकार ज्याची अर्थातच आता इथून पुढे गंभीर दखल घेतली जाईल अशी अपेक्षा करूया। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल आणि माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।